नमस्कार श्रोते हो, मी अभिवाचक श्वेता म्हसकर. चला ऐकूया चपराक प्रकाशित आपल्या मुळांशी जोडलेल्या सोन्यासारख्या माणसांची गाथा. नानासाहेब खर्डे यांचे प्रेरणादायी आत्मकथन पाळं मुळं. हे आणि चपराकची इतर महत्त्वपूर्ण पुस्तके घरपोच मागवण्यासाठी shop.chaprak.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. रात्री दादाजवळ झोपताना मी ओढ्याच्या काठावरील बाभळीवर टांगलेल्या जनावराची गोष्ट विचारली. तेव्हा त्यांनी सांगितलं, शिवावरच्या रामभाऊ तुकाराम रहाणेंचा मेंढ्यांचा कळप माळाच्या माथ्यावर तिसऱ्या पहारीत चरत होता. तेवढ्यात तिथं 2 लांडगे जवळून गेल्याचं रामाने पाहिलं. कळपासोबत 2 कुत्री होती. त्यांनीही लांडग्यांना बघितलं होतं. रात्री मेंढ्यांचा कळप एका शेतात थांबला होता. चारी बाजूनी सुळे रोवून वाघूर लावली होती. रामाला काहीतरी आज आक्रीत घडणार याची कल्पना आली असावी. लाकडी ठोक्यानं त्यानं सुळे जमिनीत पक्के रोवले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी मेंढ्यांना घासाचा टोकळा टाकला. गडद पडता पडता कोकरं मेंढ्यांना पाजायला सोडली आणि मेंढ्यांचं दूध काढलं. अर्ध्या पाऊण तासानं सगळी कोकरं गोळा करून परत वाडग्यात बंद करायला घेऊन गेले. आता मेंढ्या वाघुराच्या आत घुसवून वाघुरीचा जमिनीकडील तळाजवळच्या पालवाचा दोरा ताणून सुळ्याला घट्ट बांधण्यात आला. त्यामुळे मेंढ्या एकदम कुलूपबंद बंदिस्त पेटीत सुरक्षित झाल्या. रात्र झाली. चांदणी रात होती. चंद्र माथ्यावर होता. मारुतीची बायको त्याचं रात्रीचं जेवण घेऊन मेंढ्यांच्या तळावर आली. रामा जेवायला बसला. त्याच्या बायकोनं 2 कुत्र्यांना भाकरी टाकल्या. अर्ध्या तासात जेवणाचा रिकामा डबा आणि मेंढ्यांच्या दुधाचा तांब्या घेऊन ती घराकडे परतली. नेहमीच्या सवयीनं रामानं मेंढ्याच्या तळाला चक्कर मारली. जमिनीत घट्ट रोवलेल्या प्रत्येक सुळ्याला हात लावून खात्री केली. मग जमिनीवर पोत्यांची वाकळ टाकून त्यावर घोंगडी टाकली. उन्हाळ्याचे दिवस असल्यानं फक्त सुती पासोडी अंगावर घेऊन तो अंथरुणावर पडून चांदण्या मोजू लागला. 2 कुत्री त्याच्या 2 बाजूंना बसून राहिली. कुत्र्यांच्या भरोशावर तो बिनधास्त झोपत असे. पण आज त्याचं मन काहीतरी वेगळं सांगत होतं. त्यानं झोपण्याचा प्रयत्न केला. चंद्र चाढ्याच्या डोंगराआड गेला होता, पण त्याचा उजेड अजून बाकी होता. काही काळ गेला आणि त्याच्या डोळ्याला डोळा लागला. दादा मध्येच उठले. तितक्यात मी त्यांना म्हणालो, दादा पुढे काय झालं सांगा ना. थांब, मी इरकत घेऊन येतो, असं म्हणून ते बाहेर लघवीला जाऊन आले आणि गोष्ट पुन्हा सुरू झाली. रामाला डोळा लागण्याची वेळ. एवढ्यात तळात हालचाल झाल्याची चाहूल त्याला लागली. तो सावध झाला. 2 कुत्री तळाच्या विरुद्ध बाजूला वाघुरीच्या जवळ सावध पवित्रा घेऊन उभी होती. रामानं उशाला असलेली डहाळ्याची कुऱ्हाड हातात घेतली. गडी घाबरला नाही. रात्र निवळली असल्यानं त्या फिकट अंधारात त्याला एक लांडगा वाघुरीच्या बाहेर दबा धरून बसलेला दिसला. 2 कुत्री त्याला आत जाऊ देत नव्हती. पण कुत्र्यांची नजर चुकून एक लांडगा सुळा वाकून वाघुरीच्या आत शिरला होता. पण वाघुरी पडली नव्हती. लांडग्याच्या भीतीनं सगळ्या मेंढ्या तळाच्या एका कोपऱ्यात भीतीनं एकवटल्या होत्या. रामाच्या हातात कुऱ्हाड आणि ठोक्या बघून बाहेरचा लांडगा दूर जाऊन उभा राहिला. रामाच्या येण्यानं कुत्र्यांना धीर आला. त्यांनी भुंकायला सुरुवात केली, पण काय करावे रामाला सुचेना. इतक्यात आत घुसलेल्या लांडग्यानं मेंढ्यांचा नाद सोडून जीव वाचवण्यासाठी जिथून आत घुसला त्या ठिकाणावरून वाघुरीत तोंड घातलं. त्याबरोबर ढिला झालेला सुळा खाली पडला आणि वाघुरीच्या जाळ्यात लांडगा अडकला. त्यानं वाघुरीतून बाहेर पडण्यासाठी हिसके दिले, पण वाघूर तुटेना आणि सुळे घट्ट रोवलेले असल्याने त्याला पूर्ण वाघूर अंगावर घेऊन पळता येईना. मग काय, रामानं मागचा पुढचा विचार केला नाही. हातातला ठोक्या ताकदीनिशी लांडग्याच्या डोक्यात घालत राहिला. खाली पडलेला लांडगा पूर्ण ताकदीनिशी वाघुरीतून बाहेर पडायचा प्रयत्न करी, पण शेवटी तो थकला आणि हताशपणे वर मान करून इवळायला लागला. बाहेरचा लांडगा तळाच्या दिशेनं येऊन जोडीदाराची सुटका व्हावी यासाठी येरझाऱ्या घालू लागला. पण रामाच्या 2 कुत्र्यांनी त्याला जाम जखडून ठेवलं. सुरक्षित अंतर राखून एकानं तोंडाकडून आणि दुसऱ्यानं शेपटीच्या गोंड्याकडून बाहेरच्या लांडग्यावर चढाई सुरू केली. इकडं रामा लाकडी दांडक्यानं ठोके मारून मारून घामाघूम झाला. लांडग्याच्या डोक्यावर वरबी ठोके बसल्यानं तो गतप्राण झाला होता. आता रामानं थोडी उसंत घेतली. मग कुऱ्हाड परजीत करून तो बाहेरच्या लांडग्याकडे निघाला. 2 कुत्री आणि हत्यारासह आलेला गडी पाहून लांडगा दूर पळून गेला. पण आता रामाला आणि कुत्र्यांच्या जोडीला दिवस उगेपर्यंत झोप आली नाही. ते तिघही सावध जागे राहिले.
सकाळी रामाचा भाऊ आल्यावर सगळ्या गावाला ही गोष्ट समजली. मग इतर मेंढकेही जमा झाले. त्यांनी ते लांडग्याचं धूड उचलून ओढ्यावरच्या बाभळीच्या आडव्या भिंतीला खाली मुंडी वर पाय अशा अवस्थेत लटकावून दिलं. यामुळे रामाचा पराक्रम जगजाहीर झाला. दादांनी ही गोष्ट सांगितल्यावर मी चटकन गोधडी पूर्ण अंगावर पांघरून घेतली. अरे थांब, निजू नकोस, गोष्ट अजून संपलेली नाही, असं म्हणून दादा पुढं सांगायला लागले. रात्री मेंढ्याच्या कळपावर पुन्हा लांडगा आला. पण आज रामाबरोबर त्याचा भाऊ आणि बाप शिवाय 2 कुत्री सोबतीला होती. त्यांनी लांडग्याला पिटाळून लावलं. लांडग्याच्या जोडीतील नर लांडगा मारला गेला होता आणि मादी मागं राहिली होती. ती आता तिच्या जोडीदार लांडग्याचा सूड घेण्यासाठी रोज कळपावर डाव धरून येत होती. रामाच्या घरच्यांच्या हे लक्षात आलं. एकदा मोहीच्या डोंगराकडं मेंढ्यांचा कळप असताना दिवसा उजेडी 3ऱ्या पहारी लांडगीन कळपात घुसली. आता तिने तिचा मोहरा मेंढ्यांकडे न वळवता ती रामाच्या दिशेनं चाल करून यायला लागली. रामाच्या हातात काहीच नव्हतं, कारण दिवसभर त्याला काठीची कधी गरज वाटली नाही. लांडगा आपल्यावर चाल करून येतोय हे लक्षात येतात चपळ रामानं छलांग मारून खडकावरील उंच दगडावर झेप घेतली. अर्थात लांडगा तिथपर्यंत पोहोचू शकत होता. उंच जागी गेल्यावर रामानं इतर मेंढ्यांच्या कळपातील जोडीदार मेंढक्यांना जोरजोरात हाका मारायला सुरुवात केली. मोकळ्या रानातील रामाचा आवाज त्यांनी ओळखला. ते हातात काठ्या घेऊन घाईघाईनं निघाले. 2-3 मेंढपाळ जमा झाल्याचं पाहून लांडगा तिथून निघून गेला. पण आता लांडग्यानं रामावर डूक धरल्याचं निश्चित झालं. मग रामाच्या घरच्यांनी रामाला मेंढ्यामागं पाठवायचं बंद केलं आणि काही दिवसांसाठी त्याला पाहुण्यांकडे लांबच्या गावाला पाठवून दिलं. इकडं ती लांडगीन बरेच दिवस रामाचा आणि रामाच्या कळपाचा मागोवा घेत होती. तिला कळप सापडला, पण रामा मात्र सापडला नाही. कळपाजवळ येऊनही तिनं मेंढीवर किंवा कोकरांवर हल्ला केला नाही. असं बरेच दिवस झालं. पुढं लांडग्याला विसर पडला असावा. नंतर रामाच्या घरी मेंढ्यांचा कळप कायम राहिला, पण रामाची मेंढ्यामागची भ्रमंती कायमची थांबली. असं सांगून दादांनी गोष्ट संपवली. लांडग्यांची दादांनी सांगितलेली गोष्ट खरीच असावी या विश्वासाने मी झोपी गेलो. पण आता आईबरोबर चंदनापुरीला कधीच जायचं नाही असा निश्चय माझ्या बालमनाने केला. चुकून त्या लांडग्यानं रामाऐवजी आईबरोबर मलाही खाल्लं तर काय घ्या, ही भीती माझ्या मनात कायमची बसली. पुढच्याच आठवड्यात आई चंदनापुरीला निघाली. पण गावात येताच मी तिला, मला कारखान्यात बाईकडे सोड, मला चंदनापुरीला यायचं नाही, असं सांगितलं. एकाएकी नातवाच्या डोक्यात काय वारं घुसलं याचा विचार आई करायला लागली. पण माझ्या हट्टापुढं तिनं हार मानली आणि मला कारखान्यात सोडून आई पुढं गेली. कारखान्यात मी अगदी थोडाच वेळ स्वस्थ बसलो. पोरात आणि माकडात फार फरक नसतो म्हणतात, याची प्रचिती बाईला लगेच आली. दुपारचे 4 वाजले असतील. कारखान्यात चहा वाटणारा हॉटेलातील पोऱ्या किटली आणि काचेचे ग्लास घेऊन आला. त्यानं गरम गरम चहा महिला कामगारांना त्यांच्या जागेवर जाऊन दिला. कामगारांचा चहा पिऊन झाल्यावर रिकामे ग्लास गोळा करायला त्यानं सुरुवात केली. रिकामे उष्टे ग्लास मागच्या दरवाजाच्या बाहेर धुवून तो बाहेरच्या रस्त्यानं पुरुष कामगारांकडे जाणार एवढ्यात दालनाच्या आतल्या कोपऱ्यातील 2 महिलांनी त्यांचे रिकामे ग्लास घेऊन जायला चहावाल्याला सांगितलं. त्यानं महिलांची सुपं ओलांडत त्यांच्यापर्यंत जाण्याचा कंटाळा केला आणि तो मला म्हणाला, ए पिंट्या, तेवढे 2 ग्लास घेऊन ये. मी उड्या मारत कोपऱ्यातल्या मावशांपर्यंत पोहोचलो. दोन्ही हातात 2 ग्लास घेतले. परत निघालो. काही महिला कामगारांनी पायाला कळ लागली म्हणून पाय लांब केले होते. त्या लांब केलेल्या पायांवरच विड्यांचं सूप ठेवलेलं होतं. परत येताना माझी गडबड झाली. एकीच्या पायातील लुगड्यात माझा पाय अडकला आणि माझा तोल गेला. पडू नये म्हणून मी मधल्या खांबाचा आधार घेतला. मी सावरलो, पण ग्लास वाचू शकलो नाही. लाकडी खांबाबरोबर झालेल्या टकरीमध्ये काचेच्या ग्लासांचे तुकडे तुकडे झाले. ज्यानं मला काम सांगितलं त्या चहावाल्यानं डोक्यावर हात मारून घेतला. बाईनं हे पाहिलं मात्र पटकन जाग्यावरून उठली आणि माझ्या हाताला कुठं काच भरली का ते तपासू लागली. कुठून रक्त येत नाही ना ह्याची खात्री केली. माझ्या दोन्ही बखाडाला धरून वर उचललं आणि तिच्या बसण्याच्या जागेजवळ घेऊन आली. मी खूप वरमलो. बाई शेजारच्या शेवंता मामीला म्हणाली, जलमल्यापासून पहिल्यांदाच आज त्याच्या आजीनं त्याला माझ्याजवळ ठेवलं होतं. काचबीज भरली असती तर तिने आज मला उपाशीत झोपवली असती. नातवाच्या बाबतीत आजी खूप म्हणजे खूपच हळवी आणि दक्ष असल्याची सगळ्यांना माहिती होती. ही घटना घडली आणि थोड्या वेळानं बाई मला म्हणाली, आता घटकाभर तुझ्या बापाजवळ जाऊन शांत बस.
बसल्या जागेवरूनच तिनं मला दादाचा बसण्याचा पत्ता दाखवला. मी दादांचा नेम धरून महिला आणि पुरुष कामगारांच्या मधून दादांकडं हवाई मार्ग समजून जाऊ लागलो. माझे इबले इबले पाय मार्गातील जवळपास सगळ्याच कामगारांना स्पर्शून मी एकदाचा दादाजवळ पोहोचलो. दादांच्या गळ्यात एका बाजूने हात लावून मी उभा राहिलो. त्यांनी मला खाली बसवलं. दादांजवळ बसून मी दोऱ्याच्या रिळाची मजा पाहायला लागलो. दादांनी विडी वळल्यानंतर ती विडीची वळकटी पुन्हा सुटू नये यासाठी दादा विडीला खालच्या भागात दोऱ्याने घट्ट बांधत. दोरा बांधताना दादा विडीला दोराचे 2 वेढे मारत आणि मग एक गाठ बांधत. या क्रियेत दादांनी वेढे मारले की रिळातून दोरा निघताना हिसक्यामुळे रीळ टुणकन उडी मारे. मग पुन्हा रीळ जागेवर बसे. दादांची पुढची विडी वळून झाली की रीळ परत उडी मारे. हे करताना तो त्याची जागा बदली. रिळाची हालचाल आणि उड्या यात एक लयबद्धता होती. ही अगदी छोटी गोष्ट पण माझ्या बालमनाला आनंद देऊन जाई. तेच तेच बघून मला याचाही कंटाळा आला. मी बाहेर जाऊ का असा परवानगी वजा प्रश्न दादांना करून मी कारखान्याच्या बाहेरच्या ओट्यावर आलो. मुळात कारखान्याचं सगळं जग माझ्यासाठी नवीन होतं. पहिल्यांदाच मी बाहेरचं जग बघत होतो. इतकी माणसं एका ठिकाणी बसून आहेत हेच माझ्यासाठी अप्रूप होतं. बाहेर आल्यावर मी कारखान्याच्या वास्तूकडं निरखून पाहिलं. ज्या दालनात दादासह कारकून आणि इतर पुरुष मंडळी बसली होती त्या दालनावर अजून एक मजला होता. ती 2 मजली माडी होती. वरच्या मजल्यावर आमच्या अर्ध्या घरावर असलेल्या छताप्रमाणेच जस्तीपत्र्यांचं 2 पाखी छत होतं. माझं कुतूहल चाळवलं. तिथंच समोरच्या दरवाजाजवळ चांदाईच्या भिंतीला लागून लाकडाची मजबूत शिडी उभी होती. बराच वेळ मी ते नाविन्यपूर्ण घर न्याहाळत होतो. माझी पावलं सगळीकडे उमटत होती. अधूनमधून दादांचं माझ्याकडे लक्ष जाई. बराच वेळ शिडीचं निरीक्षण केल्यावर दोन्ही बाजूंच्या लाकडी आधाराला धरून मी शिडीची पहिली पायरी चढलो. भुईपासून थोडं अंतराळी आल्यावर मला मजा वाटू लागली. पुन्हा खाली उतरलो. 2-4 वेळा माणसात वावरल्यानंतर जशी एखाद्याची भीड चेपते तसं माझं झालं. 1-2दा शिडीवरून वर खाली चढ उतार केल्यानं माझी ही भीड चेपली. हळूहळू मी 7-8 पायऱ्या चढून वर गेलो. आता माझी मान उंचावर असल्यामुळे डोळे वरच्या मजल्यावर असलेल्या विहंगम दृश्यावर खिळले होते. आतमध्ये लांब रुंद अशी भरपूर मोकळी जागा होती. दक्षिणेच्या बाजूला उजव्या चांदाईच्या भिंतीला टेकून तेंदूच्या पानांच्या बोंद्र्या किंवा मोठे मोठे भोत एकावर एक हारीनं रचून ठेवले होते. कामगारांना दररोज पानांचे पुढे वजन करून वाटप करत. त्यावेळी गरजेनुसार हे भोत तळमजल्यावर आणले जात. इतर जागा मोकळीच होती. मान मोडेपर्यंत इकडे तिकडे चोहीकडे मी बघत होतो. नंतर कंटाळून खाली उतरलो. दाराजवळच्या पाण्याच्या दोन्ही रांजणात टाचा वर करून पाणी असल्याची खात्री करून घेतली. ओट्याच्या खालच्या वाटेवरून पुढच्या गल्लीत जाणाऱ्या कुत्र्याला दगड सुद्धा मारून झाला. दक्षिणेकडच्या घरांच्या खिंडारात लघवीसाठी जाणाऱ्या व येणाऱ्या बाप्या माणसांकडं कुतूहलानं बघून झालं. तरीही वेळ उरलाच. मग परत वरच्या माळ्यावर जाणाऱ्या लाकडी शिडीकडं मोर्चा वळवला. एक पाय टाकत मी वरती चढू लागलो. आता थेट माळ्यावरच पोहोचलो. त्या लांब रुंद अंतराळी जागेत चालताना मोठी गंमत वाटू लागली. पायाखालची जमीन शेणानं सारवलेली होती. खालच्या मजल्यावर असलेल्या शेणाच्या जमिनीसारखीच जमीन वरच्या मजल्यावर असू शकते हे बघून मी हरखून गेलो. दालनाच्या पुढील दर्शनी भागात लाकडाच्या कलाकुसरीच्या खिडक्या होत्या. उरलेला भाग लाकडी भिंतीनं बंद केलेला होता. मध्ये मध्ये लाकडी खांबाचा पत्र्याच्या छताला आधार दिलेला होता. खिडकी जवळ आल्यानंतर गावातील समोरच्या दिशेकडील सगळ्या घरांच्या छपरांचे वरचे भाग दिसत होते. काही पत्र्यांच्या छपरांवर दगड ठेवलेले होते. धाब्यांच्या घरांवर गवत वाळून पिवळं झालं होतं. थापटी कौलांच्या छपरावर फुटलेल्या कौलांच्या आतील उताणे कौल नजरेस पडत होते. मंगलोरी कौलांच्या वरुंड्या मातकट दिसत होत्या, पण कौलाचा लाल रंग एकाच रेषेत आणि उतरत्या पातळीत छानच दिसत होता. मध्ये मध्ये असणारी गल्लीतील झाडं आता लहान वाटत होती. चिंचेच्या झाडावरच्या चिंचा आता हाताला येतील एवढ्याच उंचीवर होत्या. उजव्या बाजूकडील जुन्या वाड्यांचं नजर जाईल तिथपर्यंतचं खिंडार पाहून घेतलं. आता मी परत आत गेलो. मग मागच्या भिंतीकडे सरकलो. मागची भिंत छताला भिडलेली नव्हती. जेमतेम माझ्या उंची इतकीच ती बांधलेली होती. वर टाचा उंचावून मी पाहू लागलो. आमची बाई मान खाली घालून विड्या वळताना मला दिसली. सगळ्या बायांच्या डोक्यावरचा भागच मला दिसत होता.
माझ्यापासून दूर असलेल्या काही थोड्या बायांचा चेहरा मला दिसला. आता मी पानांचे पुढे भरलेल्या बोंद्र्यांजवळ पोहोचलो. त्यांना हात लावला. बालसुलभ कुतूहल म्हणून पानं दाबून पाहिली. कडकड आवाज आला. बोंद्र्यांची उतरंड करून ठेवली होती. मी हळूच पहिल्या आडव्या भोतावर चढलो. कडकड आवाज आला. मौज वाटली. मग त्यावर हलकेच चालायला सुरुवात केली. आवाज येतच राहिला. मग त्यावरच खाली बसून बसल्या जागेवर उडी मारू लागलो. कडकड आवाजानं मला मोहून घेतलं. माझा वात्रटपणा वाढत गेला. नेमकी हीच वेळ पानं वाटपाची आणि बांधलेल्या विड्या परत जमा करण्याची होती. खाली काट्यावर वजन करून कामगारांना पुढे दिले जात होते. त्याचाही कडकड आवाज येत होता. त्या आवाजात माझ्या हालचालींचा आवाज मिसळल्यानं माझ्या उपद्व्यापाचा कोणाला संशय येत नव्हता. नंतर मी आडव्या भोतावर कोलांटी उडी घेऊन पाठीवर पडायला सुरुवात केली. माझ्या कसरतीवर माझा मीच खुश होतो. पाठीला टोचणाऱ्या पानांच्या सुखद स्पर्शानं मला स्पर्शानंदाचं आणि कडकड आवाजानं स्वरानंदाचं सौख्य प्राप्त होत होतं. माझ्या कसरती बराच वेळ चालू होत्या. त्या चालू असतानाच उतरंडीला असणारा लगतचा भोत खालच्या भोताचा आधार सरकल्यानं खाली आला. तो नेमका माझ्या अंगावर. मी त्या भोताखाली दबला गेलो. तो पडल्यानं वाळलेल्या पानांच्या पुड्यांचा मोठा आवाज झाला. तो आवाज खालच्या भागातही ऐकायला गेला. तेव्हा काही कामगारांच्या लक्षात आल्यावर ते वरती आले. माझे बाहेर आलेले पाय पाहून त्यांनी माझी सुटका केली आणि मला दादांच्या ताब्यात दिलं. दादांनी मला मारलं मात्र नाही. कारखान्यातील त्या अर्ध्या दिवसातील उपद्व्याप पाहून विडी कारखान्यातील माझ्या प्रवेशाला मात्र कायमचा विराम मिळाला. वयाच्या 7व्या वर्षी मला मराठी शाळेत घातलं. थोरली अक्का 3रीला गेली आणि तिच्या मागोमाग मी 1लीच्या वर्गात बसलो. गावात दगडी बांधकामाची 2 पाखी छतावर पत्रे असलेली मजबूत शाळा होती. आजही आहे. 1ली ते 6वी पर्यंत गावात शिक्षणाची सोय होती. पहिल्या दिवशी सकाळी शाळेत जाऊन बसलो. गावात 6 वर्ग आणि 4 शिक्षक होते. मुख्याध्यापक म्हणून शिवाजी देशमुख गुरुजी काम पाहत. सावळेराम गोपाळ रहाणे, रामनाथ रंगनाथ रोकडे, बाजीराव जाधव असे इतर गुरुजी होते. सर्वजण कुटुंबासह गावातच राहत. गाव सोडून रानात वस्तीला गेलेल्या गावकऱ्यांच्या गावातील घरात गुरुजी बिऱ्हाड करून राहायचे. सुरुवातीला देशमुख गुरुजी आणि लंगडे गुरुजी असे 2च शिक्षक होते. सावळेराम रहाणे गुरुजी एका पायानं अधू होते. त्यामुळे सगळीच मुलं त्यांना लंगडे गुरुजी म्हणत, अर्थात त्यांच्या पाठीमागं. सगळ्या गावात शिक्षित आणि शहाणी समजली जाणारी ही 2च माणसं. त्यातही देशमुख गुरुजींचा धाक व दरारा मोठा. जवळच्याच पिंपरणे येथील देशमुख घराण्यातील असामी असल्यानं वागण्या बोलण्यात एक प्रकारची शिस्त आणि करारीपणा त्यांच्यात ओसंडून व्हायचा. गावकऱ्यांचा त्यांच्यावर भारी विश्वास. गावातील काशाईची जत्रा, मारुतीचा सप्ताह यांच्या खर्चाच्या हिशेबाचा भार देशमुख गुरुजी वाहत. जत्रा आणि सप्ताह साजरा झाल्यानंतर तमाशा, हगमा, जेवणाची पंगत, गावात केलेली रोषणाई, पताका, गल्ल्यांमध्ये टाकलेली वाळू, दहीहंडीला आलेला खर्च आणि गावातल्या उमऱ्यामागं काढलेली लोकवर्गणी यांचा ताळमेळ व हिशोब देशमुख गुरुजी सगळ्या गावकऱ्यांना एकत्र गोळा करून एका बैठकीत सांगत. त्यांच्या हिशेबावरून कधीच बैठकीत अविश्वास किंवा वादंग निर्माण झाले नाहीत. गुरुजींच्या शब्दाला मम म्हणायचंच काम गावकरी करत. अर्थात देशमुख गुरुजींचं आचरण यासाठी कारणीभूत होतं. कुणाच्या एका पैशाला ते निपताळी नव्हते. बाळू धोंडीबा वाळे यांच्या पश्चिममुखी धाब्याच्या घरात ते मुलाबाळांसह राहत. त्यांना 3 मुलं आणि 1 मुलगी होती. त्यांचा 2 नंबरचा मुलगा दिगंबर हा शेतकी खात्यातून अधिकारी होऊन निवृत्त झाला. रहाणे गुरुजी हे देशमुख गुरुजींना कनिष्ठ होते. देशमुख गुरुजींच्या अंगी असलेली शिस्त आणि करारीपणा रहाणे गुरुजींकडे नव्हता. ते विश्राम आनंदा वाळे यांच्या घरात राहत. अतिशय रहाळ सहाळ आणि गोष्टी वेल्हाळ व्यक्तिमत्व. प्रचंड लोकसंग्रह, जिभेवर साखर आणि गावातील प्रत्येक कुटुंबातील नात्यांची, व्यक्तींची व स्वभाव वैशिष्ट्यांची सखोल माहिती त्यांना असायची. गावातील प्रत्येक कुटुंबाशी त्यांची सोयरीक असल्याची त्यांची रोजची वागणूक. या 2ही शिक्षकांशिवाय गावाला पूर्णता नव्हती. आपल्या मुलांना हे 2ही गुरुजी काय आणि किती शिकवतात याची गंधवार्ता गावात कुणालाच नव्हती. त्यांच्या चांगुलपणामुळे आणि वागणुकीतून मिळालेल्या विश्वासामुळे त्यांना जाब विचारण्याची गरज गावकऱ्यांना कधी वाटली नाही. गुरुजी आणि फसवणूक हे दोन्ही एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत असं गावकरी समजत. रहाणे गुरुजींनाही 3 मुलगे आणि 1 मुलगी.
गुरुजींचा 2 नंबरचा मुलगा राजेंद्र हा सध्या शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मुख्य अभियंता म्हणून कार्यरत आहे. कालांतरानं गावात रामनाथ रोकडे गुरुजींची नेमणूक झाली. तेही एका पायानं अधू होते. तालुक्यातील नान्नच पारेगाव हे त्यांचं गाव. त्यांचं नुकतंच लग्न झालं होतं. नंतर त्यांनाही गावातच असताना 2 मुलगे आणि 1 मुलगी झाली. त्यांचा थोरला मुलगा दीपक एका मोठ्या मराठी वर्तमानपत्रात जबाबदारीच्या पदावर काम करत आहे. ते नवबुद्ध होते आणि चांभारवाड्यातील बोऱ्हाडेंच्या नळीच्या कौलाच्या घरात वास्तव्य करत. माझ्या व्यक्तिमत्वाची चुकीची अथवा बरोबर अशी प्रारंभिक विचारसरणी घडवण्यात त्यांचाच वाटा आहे. माझी तार्किक बैठक घडवण्यात, एखाद्या घटनेकडं तर्कशुद्ध पद्धतीने बघून त्या घटनेची मीमांसा करण्याची सवय लावण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला. त्यांचा बौद्ध वाङ्मयाचा सखोल अभ्यास असल्यानं कुठल्याही गोष्टींवर, विचारांवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता त्याची सखोल समीक्षा करूनच वास्तव्याच्या कसोटीवर हे सत्य आहे याची खातरजमा करावी, अशी अंगभूत सवय मला लागावी म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचं मला स्मरतं. याच दरम्यान बाजीराव जाधव गुरुजींची बदली आमच्या गावात झाली. सगळ्याच गुरुजींचा पेहराव सफेद असे, पण जाधव गुरुजींच्या पोशाखाचा रंग सबसे सफेद असा होता. गोरापान रंग, मोजक्याच लोकांशी संपर्क आणि बढाईचं बोलणं यामुळे मला ते शिष्ट आणि आढ्यताखोर वाटत. कालांतरानं हा गैरसमज दूर झाला. ते बगाजी वाळे यांच्या कौलारू घरात राहत. त्यांचा 2 मुलगे व 2 मुली असा अपत्य विस्तार. थोरला मुलगा मधुकर हा माझ्या पुढच्या वर्गात शिकत होता. 4ही गुरुजी ग्रामीण भागातीलच असल्यानं गावातील शेतकरी समाज जीवनाशी एकरूप होऊन गेले होते. त्या काळातील शिक्षकांना असणारा तुटपुंजा पगार आणि घरात खाणारी अधिक तोंड यांचा मेळ घालणं सर्वांनाच अवघड होतं. परिणामी काटकसर करून भविष्याची तरतूद करण्याची गरज सर्वांनाच असायची. याच कारणे 4ही गुरुजींच्या घरी नाममात्र का होईना पण पशुधन असायचं. 1-2 शेळ्या किंवा 8-10 कोंबड्या संसाराला हातभार लावत. आपण नोकरीवाल्याची घरवाली आहोत असा दंभ एकाही गुरुपत्नीच्या अंगी नव्हता. गुरुजींबरोबर गावात या गुरुपत्नींनाही मानाचं स्थान होतं. वाळे, खर्डे, रंडे, नवले, काळे या शेतकऱ्यांच्या मळ्यात गेल्यावर त्यांच्या शेतात असणारी ताजी भाजी, मिरच्या, कोथिंबीर, टॅमॅटो, वांगी, वालपापडी, गवार, दोडके, घोसाळे, डांगर, भोपळा, गाजर, आंबाडा, आंबट चुका, कोबी, फ्लॉवर, मका, मेथी, शेपू, पालक आणि शेतात असणाऱ्या इतरही भाज्या त्यांना सहज उपलब्ध होत. शेतकरी महिलांना थोडी मदत केली तर त्या आनंदानं चहापाणी करत. मळ्यातून 1-2 पेंढ्या घास, शेवरीचा पाला, रानातलं शिपाट बाईंच्या शेळीसाठी आनंदाने मिळे. त्यावेळी घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्याला अधिक सौख्य वाटे. हर्षभरीत मुद्रेनं सारा व्यवहार चाले. गावात मुली बाळींची सोयरीक जमवण्यात आणि ती पूर्णत्वास नेण्यात गुरुजींचा मोठा वाटा असे. कुठल्याही छोट्या मोठ्या जेवणावळीत, लग्नात, गोंधळ जागरणात, पितृश्राद्धाच्या जेवणात, पोरांच्या नामकरणात, सत्यनारायण पूजेत गुरुजींना आदरासह निमंत्रण असे. कधीतरी गुरुजींची जेवणासाठीची अनुपस्थिती संबंधित यजमानाला अपमानाची वाटे. 4ही गुरुजन एकोप्यानं, सलोख्यानं, आदरानं राहत आणि वागत सुद्धा. लोकांचीही तशीच अपेक्षा व धारणा होती. गावातील गुरुजी हे गावगाड्यातील एक अविभाज्य अंग होतं. मी 1लीला दाखल झालो तेव्हा अक्का 3रीला गेली होती. तिला रहाणे गुरुजी शिकवत आणि मला रोकडे गुरुजी. ती मला शाळेत सांभाळून नेई. तिच्याबरोबर तिच्या बालमैत्रिणी, मळ्यातील मंडा आत्या, भामा आत्या, गुंजाळांची यशोदा, खरड्यांची सुशिला, उनवण्यांची मीरा, बगाबाबाची हिरा, देशमुख गुरुजींची रतन असत. रंगीबिरंगी परकर पोलक्यातील या हसऱ्या पर्या मला जीव लावत. शाळेत जाताना आणि येताना मला सांभाळण्याची मोठी जबाबदारी अक्कावर असे. या जबाबदारीच्या भूमिकेतूनच तिनं एकदा पांदीच्या शेरताटीजवळ माझ्या लवण्या सटकवल्याची आठवण आजही पूर्वी इतकीच ताजी आहे. जन्माला आल्यानंतर मी खाल्लेला आणि मला आठवत असलेला हा पहिला मार. 1ली इयत्ता पार पडल्यावर अक्काच्या उपदेशांचा आणि शिस्तबंधनाचा मला जाच वाटू लागला. तिच्या अक्कागिरीतून सुटण्यासाठी मग मी माझी एक स्वतंत्र टोळी बनवली आणि मळा ते शाळा या जवळपास 1 किलोमीटर अंतराची वाटचाल मनमौजी स्वभावानं करू लागलो. पुढं दिवाळीची सुट्टी लागली.
दिवाळीचा सण झाल्यावर एका शुक्रवारी 3ऱ्या प्रहरी माझ्यासह बाई, लहानगी सुंदर व दादा आम्ही मामाच्या गावी म्हणजे निमजला सायकलवरून निघालो. हर्क्युलस कंपनीच्या सायकलच्या मधल्या दांडीला पटकूर गुंडाळून मऊ गादी केली होती. दांडीच्या दोन्ही बाजूंना पाय ठेवून मी पुढं बसलो. हातांनी हँडलला धरलं. दादा सायकल चालवत होते. मागच्या कॅरियरवर बाई सुंदरला घेऊन बसली. आम्ही माळ्याच्या माथ्यावरून गाडी खिंडीतून पश्चिमेला गुंजाळ मळ्यातून निघालो होतो. सगळा रस्ता ओबडधोबड आणि पाऊल वाटेचा. गाडी खिंडीपर्यंतचा चढावाचा रस्ता असल्यानं दादांना सायकल रेटणं तसं जड जाई. तशात बाई थोडी जाड प्रकृतीची आणि लेकुरवाळी होती. उलट्या वाऱ्यात आणि चढावाला जोरात चालणं अवघड असलं तरी पेहलवानी शरीरयष्टी असलेल्या दादांनी सायकल वेगाने चालवली होती. सगळा परिसर चैतन्याने भारलेला होता. सारा शिवार हावरी, खुरचणी, चवळी, मठ, मूग, इतर इरवड, जवस यांनी भरून गेला होता. बाजरीची सोंगणी उरकून गेली होती. गव्हाळ्यांमध्ये पिवळी धमक खुरसणी, जांभळी पांढरी हावरीची फुलं डौलाने डोलत होती. मठ, मूग आणि चवळीला शेंगांचे उदंड घोस लगडले होते. सोंगणी उरकून गेलेल्या मोकळ्या वावरात बाजरीच्या पेराबरोबर मुद्दाम पेरलेल्या जोंधळ्याची ताटं ताठ मानेनं शेताची राखण करीत होती. रानातली पाखरं, साळुंख्या, बारभाई, कावळे, भारद्वाज, सुगरणी, लावऱ्या, भोरड्या, चिमण्या, पारवं, भले, सुतार, लांड्या मोठ्या चवीनं जोंधळ्यावर ताव मारत होते. पिकांचा शिवार संपल्यावर माळरान सुरू झालं. वाट खडकांवरून जात होती. आजूबाजूला रानात सगळीकडं कोंबड्याचे तुरे, काही ठिकाणी शिपाट, उंच वाढलेलं कुसळ, टणटणी, गंधारी, कांगुण्या, दुधाण्या, सराटे, चिबुकाटे आमची सोबत करीत होते. उंच वाढलेल्या गवतातून रस्ता जात होता. आता आम्ही झोळे आणि निमज या गावांच्या मधील डोंगराच्या शिवेवरून जात होतो. सगळ्या रस्त्यावर बारीक बारीक वेगवेगळ्या रंगांचे खडे पसरले होते. त्यावरून सायकल जाताना चरचर आवाज यायचा. उघड्या माळरानावरून जाताना मातकट रंगाच्या लावऱ्या वाटेवर उभ्या राहिलेल्या असत. मुठीच्या आकाराचं आखूड पंखांचं मातकट पंखावर पांढरे ठिपके असणारं पाखरू. आमची सायकल जवळ आली की 4-2 पावलं तुरुतुरु पळे आणि मग भुरकन उडून जाई. मी सायकलीच्या पुढच्या दांडीवर बसलेला असल्यानं मला ते आधीच दिसे आणि ते सायकलच्या चाकाखाली चिरडतील असं वाटत असतानाच ते विद्युत वेगानं हवेत भरारी घेई. त्यांच्या पंखांचा भिरभिर असा आवाज होई. भुरकन उडताना ते हातात येतील असं वाटून जाई. डोंगराच्या पायथ्याशी आल्यानंतर गुंजाळ मळ्यातील पांदीच्या रस्त्यानं जाताना उतार असल्यानं सायकल वेगाने चालली होती. मी खाली जमिनीकडे पाहिलं आणि मला चमत्कार दिसला. खालची रस्त्याची जमीन खूप वेगानं मागं पळत होती. तिच्याबरोबर कडेचे गवत, छोटे मोठे दगडांचे खडे, कापडाचे तुकडे, थोडक्यात रस्त्यावर पडलेली प्रत्येक वस्तू वेगानं मागं पळत होती. मला मोठी गंमत वाटत होती. पांदीतून जाताना अवताचे बैल, गाई-गुरं, गुराखी, मेंढके, कुत्रे, शेळ्या मेंढ्यांचे कळप संध्याकाळचीच वेळ असल्यानं घराच्या ओढीनं निघाले होते. दिवे लागणीला आम्ही आजोळी पोहोचलो. माझी आजी गंगाई नुकतीच विड्यांचं माप देऊन घरी आली. आजोबा घरी नव्हते. अजून गडद अंधार पडलेला नव्हता. धड ना उजेड ना अंधार अशा अवस्थेत दादा त्यांच्या सासूरवाडीला उतरले. यथावकाश आजीनं जावयांना चहा दिला. रात्रीच्या जेवणाचा बेत सासरे आणि जावयानं एकत्रच उरकला. दादाही जेवणावर खुश झाले. सासरे जावयांनी जुजबी गप्पा मारल्या. जेवण करून झाल्यावर तेवढ्या रात्री दादा परत झोळ्याला परतले. दुसरा दिवस शनिवार होता. संगमनेरचा बाजाराचा दिवस. सकाळी आवराआवर करून बाई, सुंदर आणि आजोबा नदी ओलांडून पलीकडील चिखली गावावरून बसनं संगमनेरला गेले. तिथून बाई परत झोळ्याला गेली. एका दिवसात माहेराचा दिवाळ सण आवरला. रात्री आजोबा घरी आल्यावर आजीनं त्यांना बाईला दिवाळीसाठी काय काय घेतलं याची विचारणा केली. तेव्हा त्यांनी बाईला लुगडं, चोळी आणि लहान मुलीसाठी फ्रॉक घेतल्याचं सांगितलं. मी आजोळीच राहिलो. सकाळ झाली. आजीनं मला दात घासण्यासाठी माकडछाप काळं दंतमंजन दिलं. दात घासण्यासाठी अशा प्रकारची पावडर मी पहिल्यांदाच बघत होतो. डाव्या तळहातावर पावडर घेऊन उजव्या हाताच्या मधल्या बोटानं मी दात घासत होतो. तोंडात मजेशीर चुणचुण होत होती. तोंड धुवून चुलीजवळ बसलो. आजीनं कास्याच्या पेल्यात मला दूध दिलं. मामाच्या घरी शेळ्या किंवा गायी नव्हत्या.
पण नातू तिच्या घरी आजोळाला राहणार तेवढे दिवस तिनं आच्छर दुधाचा रतीब लावला होता. नातू तिखट खात नसल्याचं बाईनं आजीला सांगितलं होतं. आजीनं 3-4 दिवस विड्याच्या कारखान्यातून खाडा केला. रविवारी सकाळी घरातील सर्व गोष्टी उरकून आजी गहू खुरपायला गेली. आजोबा विडी कारखान्यात गेले. घरी मी आणि माझ्याच वयाची कांता मावशी राहिली. आता माझी जबाबदारी कांता मावशीवर होती.